छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ते पाहणार आहोत, जे एक किल्ल्याप्रमाणे बांधलं आहे। जय शिवराय मित्रांनो, मी कौस्तुभ तुमचं स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आहोत आता भोगावती नदीच्या काठावरती। हे पहिला आपला भाग झालेला आहे। आता दुसरा भाग आपला असणार आहे शिवस्मारक, जे की आरव गावात आहे। तर आपण आता इथून तिकडे डेस्टिनेशनसाठी ट्रॅव्हल करत आहोत। तर माझ्यासोबत हा तुम्ही पण प्रवास एन्जॉय करा। आणि आता आपण लगेच निघणार आहोत। तर जय शिवराय मित्रांनो, आपण आता परत दुसरा डेस्टिनेशन स्टार्ट केलं आहे। पहिल्या भागामध्ये तुम्ही पाहिलं भोगावती नदीचा आपण पिकनिक स्पॉट पाहिला। त्याच्यानंतर आता तिथून पुढे आपण मार्गस्थ झालो आहोत, जो हा आहे पेण ते खोपोली बायपास मार्ग आहे। तर आपण पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ते पाहणार आहोत, जे एक किल्ल्याप्रमाणे बांधलं आहे। तर मला असं काही जणांनी सांगितलं की ते ॲक्च्युली किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आलं आहे। अरे बापरे, खड्डे जाऊ द्या। तर मला काही जणांनी असं सुचवलं की तिथे खरंच जाण्यासारखं आहे, कारण ते एका किल्ल्याप्रमाणे उभारलेलं आहे स्मारक। तर ते खरंच पाहण्यासारखं आहे, म्हणून आपण आता ते पाहण्यासाठी चाललो आहोत, जे की गावाचं नाव आहे आरव, जे पेण खोपोली बायपास महामार्गाला लागूनच आहे। तर आपल्याला इथून आता 20 ते 21 मिनटं लागणार आहेत। 13 किलोमीटरचा रस्ता आहे हा। तर रस्ता तर आता सध्या बऱ्यापैकी चांगला दिसतोय मला, तर पुढे माहिती नाही। मी तर प्रत्यक्षात दर्शन घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा, पण तुम्ही पण व्हर्च्युअली दर्शन घेऊ शकता माझ्यासोबत। तर मंडळी, रस्ता खरंच खूप छान आहे। आणि एक सांगायचं होतं, जे की पुण्याला जे कोण राहत असतील आणि त्यांना जर अलिबागला यायचं असेल तर त्यांना बहुतेक हाच रूट आहे, जो खोपोलीवरून उतरल्यानंतर तुम्हाला अलिबागला घेऊन येतो, तो हाच रूट आहे। तर तुम्ही हा जाताना किंवा येताना पण हे 2 स्पॉट नक्कीच करू शकता, एक भोगावती नदीचा आणि आपण आता जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघायला चाललो आहे ते सुद्धा। कारण हे दोन्ही स्पॉट अगदी हायवेला टचच आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये खूप जायची गरज नाही आहे। तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी जास्त वेळ काय लागणार नाही आहे। भोगावती नदीचं जे आहे ते तुम्हाला हार्डली 3 ते 4 मिनटं लागतात स्पॉटपर्यंत पोहोचायला, आणि हे तर बहुतेक हायवे टचच आहे। तर पाहूया आपण हे ॲक्च्युली कुठे आहे ते। इथे आपल्याला थोडासा रस्ता खराब लागलाय। आपण आता येऊन पोचलो आहोत सावरसई गावामध्ये। आता तुम्हाला दाखवू नाही शकत, माझ्या उजव्या हाताला ना खूप सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा दिसत आहेत। खूप छान वाटतंय ते बघून। भरपूर सारे असे डोंगरच आहेत, तुम्हाला दाखवू नाही शकत आहे मी, कारण माउंटला लावलेला आहे कॅमेरा, त्याच्यामुळे मी हलवू नाही शकत। मंडळी, रस्ता पुढे खूपच खराब आहे। जो 20 मिनिटाचा रस्ता दाखवला होता तो ॲक्च्युली 20 मिनिटाचा न राहता 25 ते अर्धा तासाचा झालेला आहे, पण रस्ता पुढे खूपच खराब आहे। काही ठिकाणी तर रस्त्याची कामं चालू आहेत, पण रस्ता खूप खराब आहे पुढे। तर आता आपण येऊन पोचलेलोच आहोत ऑलमोस्ट स्मारकाच्या इथे।
जस्ट 140 मीटरवरती आपल्याला लेफ्ट घ्यायला सांगतोय. तर मंडळी, आपण आता आरव गावाच्या इथे येऊन पोचलेलो आहोत. पण अनफॉर्च्युनेटली आज शिव स्मारकाच्या इथे तर लॉक आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण बाहेरूनच दर्शन घेऊया शिवस्मारकाचं. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघू शकता, हे तुम्ही पूर्ण किल्ल्यासारखी प्रतिकृती तयार केली आहे. असं वाटतं किल्लाच उभा केलाय यांनी, छान केलंय. उघडं असतं नाही गेट तर खूप छान वाटलं असतं, आपल्याला जवळ जाऊन दर्शन सुद्धा घेता आलं असतं. पण ठीक आहे, आपण आता बाहेरूनच दर्शन घेऊया. बघा मित्रांनो, आपल्याला ह्या काकांमुळे दरवाजा उघडून मिळाला आणि आपल्याला आतमध्ये जाऊन दर्शन घेता आलं. थँक्यू काका, धन्यवाद. आपण शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊया. तोफांची प्रतिकृती, अगदी पूर्ण हुबेहूब किल्ल्यासारखंच बनवलंय मित्रांनो. संध्याकाळी 7च्या नंतर बघण्याला मजा येते. पूर्ण लाइटिंग पण दिवे असे पेटल्याने दिसते. अच्छा, पूर्ण रोषणाई केली जाते का? अच्छा, शिवजयंतीला मोठा कार्यक्रम असतात. अच्छा, म्हणजे आता ही येणार आहे शिवजयंतीला पण? 19 तारखेला. अच्छा, तिथे मोठा कार्यक्रम असतो. आणि आपले बांधकाम करणारे संजय जाधव, अच्छा, आपले सोलापूरचे. अच्छा, हे कधी झालं बांधून? हे आत्ता झालं, म्हणजे झालं वर्ष झालं. 2 वर्ष कामच चाललं. अच्छा, हे 16 फूट हाईट घेतलं. अच्छा, इकडची 10 फूट अशी टप्पे कमी करतो. हे डायरेक्ट 16 फूट आहे. अच्छा, हे पूर्ण 16 फूट आहे. इथून 16 फूट खालची वेगळी, खाली जेवढ्या बांधल्याने. अच्छा, खाली जवळजवळ 4-5 फूट मजबूत करून ते गावकऱ्यांनी पण मस्त सहमत. मग आता पूर्ण 19 तारखेला पूर्ण गावातले लोक इथे असतील? गावातले लोक नाही, त्यांचेच लेबर फक्त आम्ही पैसे त्यांना दिले. अच्छा, आमचे कार्यकर्ते दिनेश शडारी, अच्छा, आपले घराचे दादांचे त्यांनी हे केलेले आपले. अच्छा, त्यांनी मेन त्यांचे ह्याच्यावरती हे काम मंजूर करून आलं. मग सकाळी किती वाजता उघडते? आपण दिवसभर उघडच असतं. अच्छा, संध्याकाळी 10च्या नंतर आम्ही बंद करतो. कारण कोण पण पिणारे बरोबर आतमध्ये आतमध्ये येऊन घाण करण्यापेक्षा आपण बंदच ठेवलेलं. बरोबर, 11 वाजेपर्यंत असतात आमचे बरोबर मंदिरमध्ये. 11 नंतर बंद करता. सकाळची पूजा बिजा करायची. आणि दर संध्याकाळी इथे पूर्ण रोषणाई केली जाते? पूर्ण. अच्छा, बाहेरच्या साठी पण आतून पण. तुम्ही 7च्या नंतर कधी पण फेरी मारा, बघा तुम्हाला दिसेल. अच्छा, मग आम्ही 19 तारखेला नक्की होईल शिवजयंती बघायला. आपलं नाव ठेवा वसंत गंगाराम शेलार, वसंत गंगाराम शेलार, पंचायतीचा कर्मचारी असं. अच्छा, पंचायतीचे कर्मचारी आहेत. तर मंडळी, तुम्हाला इथे कधी यायचं झाल्यास तर ह्या काकांना भेटा. हे इथे ग्रामपंचायतीमध्येच असतात, तिथलेच कर्मचारी आहेत. तर ते तुम्हाला इथली सर्व इत्तमभूत माहिती देतील आणि ह्या परिसर तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लोर करून दाखवतील. तर धन्यवाद काका, तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल. तर चला मंडळी, आता आपण हा व्हिडिओ इथे संपवत आहोत आणि आपण चालू करत आहोत परतीचा प्रवास. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच माझ्यावरतीच प्रेम करत राहा. आणि भेटूया पुढच्या एका जर्नीमध्ये. तर चला, जय शिवराय मंडळी.